बायको, आता काय आज पेटलं परत. उपवासाचं आहे ते. काही थापा मारते. हे तर बेसनच्या पेटल्यासारखंच दिसतंय. अजिबात नाही, अगदी उपवासाचंच आहे. चला तर मग सगळ्यात आधी लाल भोपळ्याच्या फोडी करायच्या, लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा. आता लाल भोपळा थोडंसं पाणी टाकून मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचा. वाफवलेला भोपळा शिंगाड्याचं पीठ मिक्सरला फिरवून त्याची अशी पेस्ट तयार करायची. साजूक तुपात जिऱ्याची फोडणी, आलं मिरचीचा ठेचा घालून परतून घ्यायचा. त्यामध्ये तयार पेस्ट, पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे मग आपलं पिठलं तयार. आता वरई आणि साबुदाणा एकत्र मिक्सरला दळून घ्यायचं आणि हे चाळून त्याचं पीठ तयार करायचं. मीठ घालून याची भाकरी तयार करून घ्यायची. छान अशी हातावर घेऊन थापून थापून घ्यायची आणि तव्यामध्ये मस्त अशी टम्म फुगेपर्यंत भाजायची. आहे की नाही कमाल. चला, अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब देखील करा.